आजच्या संध्याकाळी पुन्हा आजच्या या प्रार्थना मननामध्ये एस.ए. चर्च नंदुरबारच्या वतीने मी आपलं सर्वांचं तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्तामध्ये स्वागत करीत आहे. यावेळेस आम्ही विजय संगीतमधून गीत नंबर 139 आम्ही गाणार आहोत. मी विनंती करतो की रेव्हरंट विश्वास पाडवी साहेब पुढे येतील आणि ते गाऊ लागतील. ख्रिस्त माझा राहे तेच माझे मंदिर नित्य सेवा रे ख्रिस्ता ते हाच माझा संसार ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त ज्यांचा बंधू आप माझे जीवाचे सेविती जे प्रेमे त्याते पाय सेवी मी त्याचे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व मान माझा माझी शक्ती ख्रिस्त माझी संपत्ती सौख्य सारे ख्रिस्ती भक्ती संगत्याची सचादी ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त येते किंवा तेथे आज उद्या कल्पांती व्यापी विश्वाते कालाते राही माझ्या इच्छिती ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व. आजच्या या प्रार्थना मननामध्ये मी आपलं सर्वांचं पुन्हा एकदा तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्तामध्ये स्वागत करतो. देवाच्या वचनाकडे जाण्याच्या अगोदर आपण एक छोटीशी प्रार्थना करणार आहोत आणि मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंट सॅमसन जेकर पाळक साहेब पुढे येतील आणि प्रार्थना करतील. त्याच्यानंतर आदरणीय रेव्हरंट अनुप पाळक हे देवाच्या वचनाची सेवा करतील. प्रार्थना करू. आमच्या थोरण कृपाळू परमेश्वर देवा बापा, आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करते आमच्या उद्धारक देवा, पुन्हा एक वार या सायंकाळी आम्ही सर्व तुझे प्रभूचे दास आणि ऑनलाईन सभेमध्ये आज सहभाग घेऊन आम्ही सर्व तुझी मंडळी नव्याने तुला शरण होतो. प्रभू, तू आम्हा सर्वांचा स्वीकार कर.
तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे तुझी मधुर वाणी ऐकण्याची एक मौल्यवान संधी याच सायंकाळी पुन्हा एक वार आम्हा सर्वांना तू नव्याने दिलीस, याबद्दल देवबापा आम्ही आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याच्या नावाने तुला शरण येतो. तू आमचा स्वीकार कर. दिवसभरामधून झालेल्या कळत नकळत आमच्या सर्व अपराधांची, पापांची ख्रिस्त येशूमध्ये तू क्षमा कर. तुझ्या क्षमेचा एक नवीन आशीर्वाद आज आम्हा पुन्हा सर्वांना येऊ देशी प्रार्थना विनंती करतो. सोबतच आम्ही प्रार्थना करतो, आज प्रभू तुझे दास तुझ्या पवित्र वचनामधून सेवा करणार आहेत. रेव्हरंड अनुक पाळप यांना आपल्या पवित्र हातामध्ये घे. लागणारे कृपा तू दे. स्वर्गीय सामर्थ्याचा पुरवठा कर. आणि आज आम्हा प्रत्येक ऐकणाऱ्या श्रोत्यांना, आमच्या कुटुंबाला, आमच्या मंडळीला आजचं मनन देवापा आत्मा आणि जीवन असं ठरू दे. आणि आम्हा सर्वांच्या एकत्र येण्याच्याद्वारे देवापा तुझं गौरव दे. मान, महिमा, सन्मान या सायंकाळी आम्ही तुला अर्पण करतो. येथून पुढील सर्व वेळ प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवून देतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. पुन्हा एक वार ख्रिस्त येशूच्या नावात मी आपणा सगळ्यांना सलाम सांगतो. आज सायंकाळी आपण ज्यावर मनन करणार आहोत तो थोडक्यात मननाचा विषय असणार आहे आज्ञापालनाने मिळणारे आशीर्वाद. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना जे आशीर्वाद मिळतात त्या आज्ञापालनाच्या द्वारे. पहिला जो आशीर्वाद आहे तो आम्हाला बघायला मिळतो अनुवादाच्या 28व्या अध्यायामध्ये. त्यासाठी आपण अनुवाद काढूया. अनुवादाचा 28वा अध्याय आपणापैकी अनेकांचं हे तोंडपाठ वचन आहे, परंतु आपल्या सगळ्यांसाठी मी वाचतो. अनुवाद 28 आणि वचन 2. तो आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. कोणते आशीर्वाद आहे ते खालील आणि वरील वचनं वाचल्यावरती आमच्या लक्षात येतं. जे खालील आशीर्वाद आहे ते असं आहे की नगरात तू आशीर्वादित होशील, शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांचे वत्स आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होईल. तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील व बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. किती सुंदर आशीर्वाद. मनुष्य जीवन जगत असताना काय हवं आहे मनुष्याला? मनुष्याला हेच आशीर्वाद हवे असतात. जर आपण सारासार विचार केला तर आम्हाला हेच वाटतं की आमच्या शेतीवाडीत प्रभूने आशीर्वाद द्यावा, आमच्या लेकरांना परमेश्वराने आशीर्वाद द्यावा, आमच्या गुराढोरांवरती परमेश्वराचा आशीर्वाद असावा आणि आमची टोपली आणि आमची परात रिकामी राहू नये. ह्याचा अर्थ असा आहे की आमच्या अन्न पाण्यालाही परमेश्वराने बरकत द्यावी आणि तो आशीर्वादाने भरून टाकावा. इस्रायली लोकांसाठीचा हा आशीर्वाद परमेश्वर देत असताना वचन 1 आणि 2 मध्ये फार काळजीपूर्वक गोष्टी सांगितलेल्या आहे. तो आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर. आज आपण मनन करत आहोत आज्ञापालनाचे आशीर्वाद. जर आपण वाणी ऐकली तर हे आशीर्वाद मिळतील. आज येथे बसलेले आपण सगळे व जे ऑनलाईन बघत आहेत आपण सगळे हा विश्वास बाळगतो की परमेश्वर मला आशीर्वाद देतो, परमेश्वर माझी काळजी घेतो किंवा परमेश्वर माझ्या सर्वस्वाला आशीर्वादित करतो, असा आपल्या सगळ्यांचाच दृढ विश्वास आहे. परंतु काय आज आपण परमेश्वराची वाणी ऐकण्यासाठी तत्पर आहोत का? मग परमेश्वराची वाणी आपल्याला ऐकायला मिळेल कुठून? देवाचे सेवक आम्हाला पवित्र शास्त्रामधून शिकवतात, पवित्र शास्त्रामधून देवाच्या गोष्टी आम्हाला सांगतात आणि देवबापाच्या या गोष्टी ज्या वेळेला आमच्या कानी पडतात त्यावेळेला आम्हाला त्या ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगायला आशीर्वाद मिळतो. आम्हाला त्या ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगायला शक्ती मिळत असते. पण जर समजा आम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी जर तत्परता दाखवली नाही तर याचा अर्थ आज्ञापालन करण्यापासून आम्ही दूर राहतो. आणि ज्या दिवशी आम्ही आज्ञापालन करण्यापासून दूर राहतो त्या दिवशी आम्हाला आशीर्वादापासून मागे राहण्याची एक फार मोठी अडचण निर्माण होत असते. यासाठी देवाची वाणी ऐकायला कदापि आपण नकार देऊ नये. देवाची वाणी ऐकण्यासाठी सदैव तत्पर असावं. एज्रा आणि नेहम्याच्या काळाचं जर उदाहरण आपण पाहिलं तर देवाची वाणी ऐकण्यासाठी ज्या वेळेला त्यांना धर्मग्रंथ सापडला एज्राच्या काळामध्ये, एज्राने तो वाचला आणि एज्रा वाचत असताना सगळा लोकसमुदाय हा चौकात उभा होता. पाऊस पडत होता,
लोक रडत होते कारण देवाचं वचन त्यांच्या कानी पडत होतं. देवाचं वचन त्यांच्या कानी पडत असताना त्यांच्या मनाला स्फूर्ती येत होती आणि त्यांच्या मनामधून ते देवाकडे वळण्यासाठी उत्सुक असे होते. प्रियजन हो, देवाची वाणी आपल्या कानावर येण्यासाठी आपण तत्पर आहात का? आपण देवाची वाणी ऐकण्यासाठी कदापि थांबू नये. कदापि आपण कान बंद करून कुठेही आपण जाऊ नये. आपले कान नेहमी देवाच्या हाकेकडे असले पाहिजे. देवाची वाणी ऐकायला कशी मिळते? विश्वासणाऱ्यांच्या अनुभवानुसार देवाची वाणी ऐकण्यासाठी तुम्हाला निवांत समय परमेश्वरामध्ये घालवावा लागेल. जितका वेळ आपण प्रार्थनेमध्ये घालू तितका वेळ देवाची वाणी आपल्याला ऐकायला मिळेल. येशू ख्रिस्ताच्या जीवनाचं बारकाईने निरीक्षण करा. रात्रभर प्रभू येशू ख्रिस्त अरण्यामध्ये प्रार्थना करीत असे. मोठ्या पहाटे प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेसाठी निघून जात असे. का? कारण परमेश्वराकडून येणारी जी वाणी आहे ती ऐकण्यासाठी तो तत्पर होता. परमेश्वराकडून येणारी जी वाणी आहे ती ऐकून आज्ञापालन करण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त तत्पर असे. आज आपल्या पहाटेचा समय आपण कुठे घालवतो? किंवा आपण आपला समय एकांतामध्ये घालवतो का? देवाची वाणी ऐकण्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे. आणि वचन काय म्हणतं की हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. आशीर्वाद तुझ्याकडे येतील असं नाही आहे. धावत येतील ह्याचा अर्थ की नक्कीच येतील, त्वरा करून येतील. हे आशीर्वाद येण्यासाठी वेळ लागणार नाही. हे आशीर्वाद तात्काळ तुझ्याकडे येतील ज्या वेळेला तू देवाची वाणी ऐकशील. ह्याचा अर्थ आज्ञापालन करणे. आज्ञापालन करण्यामध्ये जर उपमुद्दा आपण बघितला तर तो हा होऊ शकतो की देवाची वाणी ऐकणे. आज देवाची वाणी ऐकण्यासाठी आपल्याला देवाने कितीतरी माध्यमं दिलेलं आहे. हे जग, हे युग इलेक्ट्रॉनिक युग आहे. मागच्या काळाकडे बघितलं असता सुंदरशी पुस्तकं वाचनासाठी आपल्याला उपलब्ध होती. आज तीच आपल्याला ऑडिओ स्वरूपामध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. जर आपण थकलेलो असू, वाचण्यासाठी आपल्याला अडचण येत असेल, जर आपल्याला डोळ्याला काही दुखापत झाली असेल तर अशा वेळेला आम्हाला ती ऐकता येतं. आज ऑडिओ बायबल आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ते ऐकल्याने आम्हाला स्फूर्ती येते व देवाचं वचन आमच्या कानी पडतं. मला अनेक विश्वासणाऱ्यांचा अनुभव आवडतो की जे घरामध्ये काम करता करता ऑडिओ बायबल लावतात आणि देवाचं वचन सुद्धा ऐकतात व आपली घरातली कामं सुद्धा करत असतात. देवाची वाणी ऐका हे आज्ञापालनाचं एक स्वरूप आहे. देवाचं आज्ञापालन मी कसा करेन असा जर प्रश्न आपल्या मनात आहे तर देवाचं आज्ञापालन मी देवाचं वचन ऐकून करेन, देवाची वाणी ऐकून करेन. आजही देवाची वाणी आमच्या कानी पडू शकते आणि ती पडते सुद्धा. फक्त आपण ते आत्मिक कान असले पाहिजे. ज्याला कान आहे तो ऐको. हे जे ख्रिस्ताने सांगितलेलं आहे त्यामागचा जो संदर्भ किंवा सारांश हाच आहे की ऐकण्यासाठी तुम्ही आणि मी तत्पर असा. देवबापाने जे आशीर्वाद दिलेले आहे त्याची यादीच आम्ही वाचलेली. आपली भूमी, आपली गुरेढोरे, आपलं अन्न पाणी आणि आपली लेकरं सुद्धा आशीर्वादित होतील. हे आज्ञापालनाचे आशीर्वाद आहेत. अजून पुढचा एक आशीर्वाद आहे तो नीतिसूत्रे याच्या 3ऱ्या अध्यायात आहे. नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय. मी आपल्यासाठी हे वचन वाचतो. 3ऱ्या अध्यायाचं 1 आणि 2 वचन. नीतिसूत्रे 3रा अध्याय 1 आणि 2 वचन. माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव, कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी व कल्याण हे तुला प्राप्त होतील. प्रत्येकाला वाटतं मला वय चांगलं असावं. प्रत्येकाला वाटतं की माझ्या वयामध्ये मला चांगलं आरोग्य असावं. आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की माझं कल्याण होत राहावं. मग हे केव्हा होईल? ज्या वेळेला आम्ही परमेश्वराचं धर्मशास्त्र विसरणार नाही. याचा अर्थ असा होऊ शकतो की परमेश्वराचं जे धर्मशास्त्र आज आमच्याकडे आहे ते विसरण्याचा संभव आहे. कदाचित ते वचन विसरलं जाऊ शकतं. पाठांतर ही फार सुंदर गोष्ट आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याने वचनं पाठ केली पाहिजे, कारण आमच्या अशक्तपणामध्ये ही वचनं आम्हाला धीर देतात. किंवा ज्या वेळेला आम्ही ही वचनं वाचतो त्यावेळेला देवाचे संकल्प आम्हाला कळून येतात. आज्ञापालनाच्या या आशीर्वादामध्ये आपण देवाचं धर्मशास्त्र विसरू नये. अगोदर आपण ऐकलं की त्याची वाणी ऐकण्यासाठी तत्पर असावं. आता आपण बघत आहोत की त्याचं धर्मशास्त्र वाचण्यामध्ये किंवा त्याचं मनन चिंतन करण्यामध्ये आपण
तत्पर असावं. स्तोत्र 1 मधल्या धन्य पुरुषाची गोष्ट आपल्याला आठवते. अहोरात्र देवाच्या वचनाचं तो मनन करतो आणि जणू काय पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा फलदायी तो असतो. आज आपण देवाचं धर्मशास्त्र वाचण्यासाठी किती वेळ देतो? बिरोयाची मंडळी संत पौल जे सांगत असे ते तपासून पाहत होती की संत पौल जे सांगत आहे ते खरं आहे का. त्याच काळामध्ये अपुल्लोसारखे ज्ञानी विद्वान पंडित लोक होते जे पवित्र शास्त्र लोकांना समजून सांगत होते. अक्विला आणि प्रिस्किल्ला ह्यांच्यासारखे लोक होते जे आपला व्यवसाय करून देवाच्या वचनाची सुवार्ता सांगत होते आणि देवाचं वचन स्पष्टपणे लोकांच्या कानी पडत होतं. जेना शास्त्री सारखे लोक होते जे शास्त्र अध्ययन करून लोकांना देवाचं वचन सांगत होते. लोकाने जे लोकांचं शुभवर्तमान आणि प्रेषितांची कृत्य आपल्याला दिलेलं आहे, किती अध्याय आपल्याला ते वाचल्यानंतर प्रेरणा देतात. ते सर्व अध्याय आम्हाला ह्याची प्रेरणा देतात की देवाचं धर्मशास्त्र किती चांगलं आहे. हे धर्मग्रंथ आज आपल्याकडे आहेत, आज आपल्या भाषेमध्ये आपल्याला मिळालेला आहे. त्याचा भावार्थ आपण समजून घ्या, त्याचा अर्थ आपण समजून घ्या. आज परमेश्वर कृपेने ग्रीक आणि हिब्रू बायबल सुद्धा आज आपल्याला आपल्या हातामध्ये वाचायला मिळतात. जर आपण गुगलवर गेलात तर ग्रीक आणि हिब्रू बायबल हे सुद्धा आपल्याला मिळतं आणि त्याचा मूळ अर्थ काय आहे हे आपल्याला तासन तास लायब्ररीमध्ये जाऊन शोधण्यापेक्षा आज आपल्या हातामध्ये परमेश्वर कृपेने हे डिव्हाइस आलेलं आहे. याचा उपयोग जर आपण केला तर नक्कीच आपल्या आध्यात्मिक वाढीमध्ये त्याचा उपयोग होईल. धर्मशास्त्र वाचण्याकडे आपला कल किती आहे किंवा धर्मग्रंथामध्ये सांगितलेल्या ह्या ज्या गोष्टी आहे त्या समजून घेण्यासाठी आपण किती वेळ देतो? दिलाच पाहिजे. कारण बघा नीती 3 काय म्हणतं, माझं धर्मशास्त्र विसरू नको. आपल्याला देवाचं हे धर्मशास्त्र विसरता कामा नये. ह्या धर्मग्रंथाला आपण आपल्या मनामध्ये ठेवा, ते कदापि विसरू नका. ते विसरण्याचा संभव होऊ शकतो, परंतु ते कदापि विसरू नका. आपल्या चित्तामध्ये परमेश्वराच्या आज्ञा वागवा. चित्त म्हणजे आमचं मन. आमच्या मनामध्ये देवाच्या आज्ञा असल्या पाहिजे. केव्हा राहतील? ज्या वेळेला आम्ही पाठांतर करू, ज्या वेळेला ह्या धर्मग्रंथाच्या गोष्टी मनामध्ये ठेवू आणि ज्या वेळेला धर्मग्रंथाच्या या गोष्टी आपल्या मनामध्ये ठेवू त्यावेळेला आपण कदापि ते विसरणार नाही. अजून तिसरी एक गोष्ट आहे ती स्तोत्रसंहिता 111. स्तोत्रसंहिता 111 आणि वचन 10. 111 वचन 10. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांस सुबुद्धी प्राप्त होते. त्याचे स्तवन सर्व काळ चालते. सुबुद्धी प्राप्त होते. परमेश्वराचं आज्ञापालन केल्याने काय होतं? सुबुद्धी प्राप्त होते आणि ज्ञान हे प्राप्त होतं. देवाचं भयाने ज्या वेळेला आपण वर्तन करतो त्यावेळेला सुबुद्धी प्राप्त होते. आज्ञापालनाने मिळणारा तिसरा आशीर्वाद आहे, सुबुद्धी मिळते. अनेक वेळेला आपण बोलत असताना असं म्हणतो की मला लक्षातच राहत नाही, माझं तर हा शास्त्र भाग मला समजूनच घेता येत नाही. असे शब्द आपल्या कानावर येतात. प्रियजन हो, ज्या वेळेला आपण देवाच्या भयामध्ये वाढतो त्यावेळेला आम्हाला ह्या सर्व बुद्धी आणि ज्ञानांना पण प्राप्त करता येते. परमेश्वर आम्हाला बुद्धी देतो, आम्हाला ज्ञान देतो. त्याचं भय आपल्यामध्ये असलं पाहिजे. आमच्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये देवाचं भय असलं पाहिजे. उदाहरणार्थ आपण योनाची गोष्ट जर पाहिली तर देवाने त्याला सांगितलं होतं, परंतु तो तार्सिसाला पळून जाण्यासाठी निघाला. त्याने तिकीटसुद्धा काढलं आणि जाऊन तो लपला आणि जेथे सामानाच्या अगदी खाली जाऊन झोपी गेला. आणि ज्या वेळेला वादळ आलं, सर्व परिस्थिती ज्या वेळेला त्याच्या बिकट अशा समोर आली, त्याला पाण्यामध्ये टाकून देण्यात आलं. मत्स्याने त्याला गिळलं आणि 3 दिवस 3 रात्री तो त्यात राहिला. नंतर परमेश्वराने आज्ञा केल्यानंतर माशाने त्याला कोरड्या जमिनीवरती ओकून टाकलं. देवाचं भय ज्या वेळेला त्याने सोडलं त्यावेळेला तो स्वतःच्या इच्छेने जगला. परंतु नंतर देवाच्या भयाने त्याला पुन्हा निनवेला जावं लागलं आणि तेथे जाऊन त्याने देवाच्या वचनाची घोषणा केली. देवाचं भय मनुष्याच्या जीवनातून ज्या वेळेला जातं त्यावेळेला त्याच्या बुद्धिमत्तेमधून सुद्धा देवाचं भय निघून जातं. हफनी आणि फिनहास ह्या याजकांची गोष्ट आपणास ठाऊक आहे. अशास्त्रोक्त अग्नी त्यांनी परमेश्वरासमोर नेला आणि परमेश्वराने त्यांना तडाखा दिला.
अशास्त्रोक्त अग्नी त्यांनी नेला, कारण की देवाचं भय त्यांच्या मनामध्ये उरलं नव्हतं. आणि देवाचं भय त्यांच्या मनात उरलं नसल्यामुळे आपोआप असं घडलं की त्यांच्या बुद्धिमत्तेमधून देखील देवाचं ज्ञान निघून गेलं, देवाच्या आज्ञापालनाच्या गोष्टी निघून गेल्या. आज्ञापालनाचे हे आशीर्वाद आहे प्रियजन हो. हे आज्ञापालनाचे आशीर्वाद अनुवादाच्या 28व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामधून आणि 5व्या वचनापर्यंत आम्हाला मिळतात की आमची गुरेढोरे, आमची शेतीवाडी आणि आमची स्वतः आणि आमची लेकरं आशीर्वादित होतात ज्या वेळेला आज्ञापालन करतो. दुसरी गोष्ट आहे देवाची वाणी ऐकणे. ज्या वेळेला आम्ही देवाची वाणी ऐकतो त्यावेळेला आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात. धर्मग्रंथ आम्ही ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला आशीर्वाद प्राप्त होतात. आणि तिसरी गोष्ट आहे देवाचं भय. आज्ञापालन करत असताना देवाचं भय धरा. ज्या दिवशी आपण देवाचं भय धरतो त्यावेळेला आमच्याकडे हे आशीर्वाद धावत येतात. आम्हाला बुद्धिमत्ता चांगल्या रीतीने प्राप्त होत असते, सुबुद्धी प्राप्त होते ज्या वेळेला देवाचं भय आपण धरतो. परमेश्वराचं भय हेच आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. योसेफाचं उदाहरण जुन्या करारातून बघा. पोटिफराच्या पत्नीने त्याला मोह घातला, परंतु देवाचं भय त्याच्या मनामध्ये होतं आणि हेच देवाचं भय त्याला त्याच साम्राज्याचा एक मोठा अधिकारी करून गेलं व त्या संपूर्ण साम्राज्याच्या भरणपोषण, खाण्यापिण्याची व्यवस्था त्याला दुष्काळाच्या काळामध्ये करता आली. का? कारण देवाचं भय त्याच्या मनामध्ये होतं. ज्या वेळेला आपण आज्ञापालन करतो त्यावेळेला आज्ञापालन करत असताना देवाची वाणी ऐका. आज्ञापालन करत असताना नियमशास्त्र दुर्लक्ष करू नका. आज्ञापालन करत असताना देवाचं भय बाळगा. या 3 महत्त्वाच्या गोष्टींचा सराव प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने केला पाहिजे आणि देवाचं आज्ञापालन करून आम्हाला सुबुद्धी मिळेल, देवाचं आज्ञापालन करून आम्हाला दीर्घायुष्य मिळेल आणि देवाचं आज्ञापालन करून आमची गुरेढोरे, आमची लेकरं, आमची वत्स आशीर्वादित होतील. परमेश्वर देवा ही छोटीशी पवित्र वचनं आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादित करो. मी पुढील वेळ सन्मान्य रेव्हरेंड राजू मार्गपाळक साहेब यांच्या हाती देतो. आजच्या वचनासाठी आजच्या संध्याकाळी मी खरोखर प्रभूचे आभार मानतो की परमेश्वराच्या आज्ञा पाळणं किती महत्त्वाचं आहे. परंतु आम्ही ज्यावेळेस त्याची वाणी ऐकू त्यावेळेस ते आशीर्वाद आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आमच्या पदरी ते पडतील. आजच्या वचनासाठी आम्ही धन्यवाद देतो आणि आजच्या सेवेसाठी रेव्हरंड अनूप पाळक यांच्या सेवेसाठी देखील आम्ही विशेष उपकारस्तुती करतो. आज आम्ही प्रार्थना करणार आहोत आमच्या काही प्रियजनांसाठी. त्याच्यामध्ये आजारी प्रियजन आहे, रेवताका आहे, जुलियाना गायकवाड आहे, लताका वळवी आहे आणि कांता सिस्टर आहे दुधई शिवारमधून, वासू सिस्टर आहे दुधई शिवारमधून आणि विशेष करून अग्रिफा दादा आहे, सिलास दादा आहे. या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. SM ट्रस्ट, AC चर्चेसच्या सर्व मंडळ्या आणि सेवक आणि AC चर्च अध्यक्ष, त्यांचं व्यवस्थापन, या सर्वांसाठी आम्ही विशेष प्रार्थना करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आम्ही प्रभूची प्रार्थना म्हणून आशीर्वाद घेणार आहोत. मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब आहेत ते पुढे येतील आणि आज ते प्रार्थना करतील. प्रार्थना करू आपण. पवित्र, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ, पवित्र जिवंत देव बापा, प्रभू येशूच्या नावात पुन्हा एकदा या सायंकाळी धन्यवाद देतो. तू आपल्या वचनाची सहभागिता तू आमच्या जीवनामध्ये ठेवलीस. पुन्हा आणि पुन्हा प्रभू तू स्मरण करून देतो. आरंभापासून तर शेवटपर्यंत प्रभू आमचं जीवनाचं जे मुख्य ध्येय आहे त्याविषयी तुझ्या दासाकडून आज आमच्यासमोर पुन्हा ते सत्य तुझ्या वचनाची योगे प्रभू तू आमच्यासमोर आणलेलं आहे. तुझ्या वचनाचं आज्ञापालन केल्यानंतर मिळणारे आशीर्वाद याविषयीचं महत्त्व प्रभू पुन्हा एकदा तू आमच्यासमोर ठेवलेलं आहे. तुझं वचन हे व्यापक आहे, सर्वकालिक आहे प्रभू. सर्व काळच्या तुझ्या लोकांसाठी हे वचन आहे आणि आमच्या जीवनासाठी देखील आहे.
आणि म्हणून आज्ञापालनाच्या दिशेने जाण्यासाठी, आज्ञापालन करून तुझ्यावर प्रेम प्रकट करण्यासाठी आणि तू दिलेले सर्व आशीर्वाद हे आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये मिळावे यासाठी आम्ही प्रार्थना करतो. धन्यवादित प्रभू, खरोखर प्रभू अनेकदा जीवनामध्ये आम्ही या तुझ्या आज्ञांचं महत्त्व समजत नाही म्हणून आम्ही तुझ्या आशीर्वादापासून आम्ही दूर जातो, हरवतो. पण पुन्हा एकदा प्रभू तुझ्या वचनाच्याद्वारे स्मरण दिलेलं आहे. आज पुन्हा प्रभू ज्या विनंत्या प्रभू सादर करण्यात आलेल्या आहे, ज्या बहिणी आपल्या अंथरुणावर आहेत, या स्थितीमध्ये तुझी इच्छा, तुझी स्वर्गीय इच्छा त्यांच्या जीवनासाठी जे आहे ते सिद्धीस तुने आम्ही प्रार्थना करतो. त्यांना शारीरिक आरोग्याची गरज आहे, तो आपला हात लांब कर आणि तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे तो आपलं वचन पाठवतो आणि त्यांचं अंथरूण बदलून टाकतो. आणि म्हणून स्वर्गीय देव बापा, मी प्रार्थना करतो त्या बहिणींना तू स्पर्श कर, आशीर्वादित कर. प्रभू येशू, आज पुन्हा या सायंकाळी आम्ही सर्व जे मंडळीचे वयोवृद्ध सेवक आहे, जे आजारी आहे, त्या सर्व सेवकांना प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये घेत त्यांना देखील आरोग्य दे अशी विनंती आणि प्रार्थना करतो. सर्व काही प्रभू मी तुझ्या हाती सोपतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज मस्त, आणि जसे आम्ही आपल्या ऋणी असो तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सो, आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या तुझ्या सर्व प्रिय दासांबरोबर, ऑनलाईनमध्ये असलेले सर्व प्रियजन, देवाची मंडळी आणि निवडलेल्या राष्ट्र इस्रायल्याबरोबर प्रभू येशू तुझीपर्यंत असो. आमेन. उद्याची देखील सूचना आहे. उद्या 6 ते 6:30 पुन्हा प्रार्थना मनन असणार आहे आणि त्या ठिकाणी आपणा सर्वांना तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्तामध्ये प्रेमपूर्वक आमंत्रण आहे.